नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं आपण आज स्वागत करतो आपल्या वेबसिरीजच्या 4थ्या भागात. मित्रांनो, स्मार्ट बच्चे कंपनी आज आपली बरीचशी बच्चे कंपनी जी आहे ती अवेलेबल नाही आहे. त्यामुळे आपली 5 कलाकार आपले उपस्थित आहेत. म्हणजेच एक नंबर हर्ष आहे, परत अद्वैत आहे, आपला ऋषभ म्हणजेच राज तोही आहे, अंशू आहे आणि आयुष आहे. तर मित्रांनो, आज ही सगळीजण एक तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायसाठी जमलेले आहेत. म्हणजे कारण सगळ्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की सध्या समाजात आपल्याला काळाची गरज म्हणजे काय झालेलं आहे, एक स्वच्छता राखणं. लोकांना स्वच्छतेविषयी अवेअरनेस करून देण्याची गरज का पडते मित्रांनो? कारण लहान मुलांना ह्या सगळ्या माझ्या टीमला कळत आहे. त्या स्मार्ट बच्चे कंपनीला जे लक्षात येते ते आपल्या मोठ्या लोकांनाही कळत नाही आहे. तर आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. हा भाग जो असणार आहे हा सगळ्यांना एक माहितीसाठी, एक तुम्हाला जनजागृती करण्यासाठी हा आपण ब्लॉग बनवत आहोत. तर आपण आता सगळ्यांकडे डायरेक्ट जाऊया आणि त्यांच्यासोबतच गप्पा मारू की त्यांची मतं जाणून घेऊ आपण की नक्की काय समाजात त्यांना चुकीचं वाटते सध्या का, आणि आजारपणं का वाढत आहेत, लोक कशा प्रकारे काही गोष्टी पाळत नाही आहेत. तर त्या गोष्टींची चर्चा आपण त्यांच्यासोबत करणार आहोत. चला मित्रांनो, आता आपण त्यांच्याकडे जाऊ. आता मी काही दिसणार नाही, पण आपली ती 5 टीम आपले पांडव दिसतीलच. आज त्यांच्याशी आपण गप्पा मारूया. चलो मित्रांनो, भेटूयात त्यांना डायरेक्ट. तर मित्रांनो, हे आपल्या स्मार्ट बच्चे कंपनीपैकी आपले हे पांडवराज आहेत. तर पहिलं सर्वात आधी सगळ्यांचं आपल्या एपिसोडमध्ये स्वागत आहे. आणि सर्व माझ्या ह्या बच्चे कंपनीला तुम्ही मुद्दा ऐकला, आपला विषय तुम्हाला सगळ्यांना कळलेला आहे की आज आपण तुम्ही बोलली सगळीजण की आपण दादा आज ह्या विषयावर चर्चा करूया. तर मला तुम्ही प्रत्येकाने असं सांगा की बाबा आज नक्की तुम्हाला प्रकर्षाने म्हणजे काय जाणवतं आपल्या ह्या सोसायटीमध्ये, आपल्या समाजामध्ये, की कशा प्रकारे लोक स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत आहेत. तुमच्या निदर्शनास येणाऱ्या काही गोष्टी, प्रत्येकाचे व्ह्यूज वेगळे असू शकतात. तर काय वाटतं तुला आयुष, काय वाटतं तुला समाजामध्ये आपल्या काय हे आहे की काय चुकतात लोक, स्वच्छता कशा प्रकारे लोक स्वच्छता पाळत नाहीयेत, लक्ष देत नाहीयेत? कारण त्यांना घरात चांगलं असायला पाहिजे आणि बाहेर चांगलं नसायला पाहिजे. अच्छा, म्हणजे तू मुद्दा सांगतोस की बाबा घर स्वतः स्वच्छ ठेवतात पण बाहेर घाण करायची सवय लोकांना लागली. पण त्याच्यामुळे काय होऊ शकतं? समजा बाहेर कचरा पडलेला आहे, घाण दुर्गंध पसरलं, त्याच्यामुळे काय होऊ शकतं की दुर्गंधी येते, व्हायरस येऊ शकतो, घाण वास येऊ शकतो. बरं, म्हणजे ह्या व्हायरसमुळे समजा आजारपण वाढतायत. म्हणजे तुम्हाला असं वाटतं का सगळ्यांना की बाबा आपलं ही मूलभूत गरज आहे की कचऱ्यामुळे हे बाकीचे येणारे साथीचे आजार, मग त्यामुळे मच्छर वाढलेत, समजा मलेरिया आहे, डेंग्यू आहे, राईट? मग तुम्ही लोकांना काय संदेश द्याल की बाबा कसं राहिलं पाहिजे आणि याच्यापासून कसं वाचायला पाहिजे? कारण ही गोष्ट अल्टिमेटली कुठे जाणार आहे? आजारपणं झाली तर सध्याच्या पोझिशनला, या आपल्या चालू परिस्थितीमध्ये ही आपली गोष्ट जाते कुठे? सध्या तुमच्या मते तुम्हाला माहिती आहे सध्याचा प्रॉब्लेम काय चालू आहे. त्यामुळे आपण जर समजा स्वच्छता नाही पाळली तर एक भीती आहे, एक सावट आहे डेलीचं की आपल्या इथे काय पसरले सध्या? कोरोना, राईट? आणि आता कोरोनाच्या 3ऱ्या लाटेचं जे संकट येऊ घातलेलं आहे त्याच्या बघा मित्रांनो, मला माहिती नाही, मी आपलं ते जोक्सचं पार्ट म्हणून आपलं मध्येच ते ओमिक्रॉनचं आमिर खान बोलतात म्हणून आपलं तसं बोलणार होतो. पण हे आमची सगळी टीम बघा, लहान मुलं आहेत पण ती आमच्या पिढीपेक्षाही हुशार आहेत. म्हणजे आपण बघू शकतो की ह्यांना कळकळ आहे. म्हणून मला त्यांनी कालच सांगितलं की मित्रांनो, मी आता बॅक कॅमेरा आहे कारण चर्चा सगळं ह्यांच्यावर आहे, त्याच्यामुळे मी बोलतोय, फक्त माझा आवाज ऐकू येईल तुम्हाला. मला या लोकांनी सांगितलं की दादा आपल्याला हे सांगणं गरजेचं आहे की लोकांमध्ये थोडं अवेअरनेस यायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की जर समजा स्वच्छता नाही केली आपण तर आजारपणं आहेत आणि आजारपणाने ओघाओघाने हे करोना येऊ शकतं. तर तुम्ही लोकांना काय सांगाल, काय नियम पाळले पाहिजे किंवा काय कसं? आता तुम्ही स्वतःने मास्क का लावलेत मला सांगाल का? 4-5 जण तुम्ही एकत्र बसले, तुम्ही मास्क का लावलाय? कोरोनाची 1st, 2nd, 3rd आणि 3री लाट सुद्धा आली आणि भारतात पेशंट भेटतात. ओमिक्रॉन म्हणजे खूप डेंजर व्हायरस आहे आणि आपली ही काळजी घ्यायची असते म्हणून आम्ही मास्क लावतो. बर, मास्क. मित्रांनो, हे सगळेजण घरून आलेत स्वच्छ होऊन, त्यामुळे कसं आहे डिस्टन्स तुम्ही बोलाल, सोशल डिस्टन्स का नाही, तर कॅमेऱ्यात सगळेजण एकत्र बसायला पाहिजे म्हणून आम्ही काळजीपूर्वक हे सगळे एकत्र आहेत. पण मास्क आम्ही हे नेहमीच लावतो. आता तुम्ही म्हणाल की स्टार्टिंगला जे माझं होतं बोलणं त्यात मी मास्क खाली ठेवलं होतं कारण मी एकटाच बसलोय मित्रांनो, समोर हे सगळेजण एकत्र आहेत आणि मी सेपरेट आहे, डिस्टन्स पाळून आहे, तुम्ही बघताय. बरं, हर्ष तुझं मत काय आहे की का बाबा म्हणजे लोक
पाळत नाहीयेत त्यांना काय सांगशील? तर एक मेसेज काय देशील लोकांना, सर्व व्ह्युअर्सना आपल्या? मास्क लावा, हा सॅनिटायझर सॉरी वापरा. अच्छा, म्हणजे मास्क लावा, वेळोवेळी सॅनिटायझेशन करा. पहिला महत्वाची गोष्ट स्वतः स्वच्छता ठेवा, बरोबर आहे. आणि पुढे अद्वैत, तुला काय वाटतंय, नक्की काय लोकांचं चुकतंय? लोकांचं हे चुकलंय की त्यांना वाटतं की आपलं घरच चांगलं व्हावं आणि नंतर मग ते जे कचरा ते बाहेर फेकतात. कोणी लोक खाऊनच बाहेर फेकतात. नंतर त्यांना ते डस्टबिन असतं ते आता म्हणजे आता थोडे लोक त्यात नाही टाकत, ते बाहेरच टाकून देतात जे ते खाऊन. अच्छा, म्हणजे तुम्ही परिसर आपला स्वच्छ ठेवला पाहिजे. आपलं घर, आपलं परिसर हेही आपलं घरच आहे असं लोकांनी समजलं पाहिजे खरं म्हणजे. पण लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, बरोबर? सांगायचं होतं, हा बोला. सांगायचं होतं तुम्हाला, ओला कचरा वेगळा ठेवा आणि सुका कचरा वेगळा ठेवा. मित्रांनो, आयुषनी आता जो मुद्दा मांडलाय अगदी खरंच म्हणजे मला अपेक्षा होती काहीतरी वेगळा मुद्दा यावा. आयुष, खरंच धन्यवाद की पब्लिक पर्यंत हे पोहोचणं गरजेचं आहे की कचरा, आपलं जे घंटागाड्या आहेत ते सर्वजण तुम्हाला सांगत असतात. वेळोवेळी जाहिरातीतनं टेलिव्हिजनवर आपल्या प्रत्येक जाहिरातीतनं दाखवलंही जातं की सुका कचरा आणि ओला कचरा. मित्रांनो, काय आहे ही गोष्ट, प्लॅस्टिक बंदी, कारण ह्याच्यामुळे सुद्धा वेगवेगळे व्हायरस तयार होतात किंवा मग ते कचरा जो असतो तो आपले पशु आहेत, प्राणी आहेत, त्यांच्यामधनं खाल्लं जातं आणि त्यांनी वेगवेगळे आजार पण त्यांनाही होत आहेत. मित्रांनो बघा, एवढ्याशा लहान मुलांना कळतंय, आपल्याला कळणं हे खूप गरजेचंच आहे. तर बाकी तुला काय वाटतंय अंशू की काय नक्की हे आपण बोलतोय लोकांना जे सांगतोय ती सांगायची गरज का लागली? आपल्याला ती सांगायची गरज लागली कारण खूप लोक पाळत नाही आहेत. म्हणजे कोरोना आल्यापासून लोक पाळायला लागले, पण आताही खूप लोक आहेत जी पाळत नाही. काही गाडीतनं जात असतात तेव्हा चॉकलेट खातात आणि तो रॅपर खिडकीतनं बाहेर फेकून असं करतात. त्याच्यामुळे आपले जे सराउंडिंग्स आहेत ते घाण होतात. त्याच्यामुळे मच्छर वाढू शकतात आणि नवीन आजार तयार होतात. त्याच्यामुळे हे म्हणजे आपल्यासाठीच एक डिसएडव्हान्टेज आहे. म्हणून आपणच काळजी घेतली, कचरा बाहेर फेकला नाही, आपल्या डस्टबिनमध्ये फेकलं, जे सार्वजनिक डस्टबिन्स असतात सगळ्यांसाठी रस्त्यावर ठेवलेले असतात त्याच्यात टाकला तर ते आपल्यासाठी चांगलं राहील, आपणच आजारी नाही पडणार. जसं की आता फॉर एक्झाम्पल कोरोना, मग स्वच्छ राहिलो, कुठेही हात नाही लावला, घाण जागेवर नाही गेलो, स्वच्छ राहिलो, नेहमी हात धुतले, आंघोळ केली, तर आपण कोरोनापासून वाचू शकतो. पण असंच जर घाणपाणा केला तर कोरोनाची लागण आपल्याला येईल. बरं, धन्यवाद अंशू, तू बरोबर मुद्दा मांडलायस. लोकांना बघा ना, लहान मुलांना कळतंय पण ते आपल्याला कधी कळणार? आता ऋषभ आमचा आहे, ऋषभ आहे सगळ्यात लहान आहे, पण त्याला सुद्धा काही गोष्टी समजतात. ऋषभ, काय सांगशील सगळ्यांना? बघा, आता जसं की आयुष बोलला, ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा टाका, तर आपले 1-2 रुपये जरी खर्च पडले, एक्स्ट्रा झाले, राईट, तरी आपल्याला आपली काळजी घ्यायलाच पाहिजे. आता सध्या आजने कुठली बॉटल त्यातलं पाणी पण खाली टाकलं, मला आपल्याला काय माहित असेल की याला कोरोना वगैरे आहे. हा, आपल्याला खेळताना चुकून माझा जर पायाचा ऍटलीस्ट धक्का लागला तर मला होऊ नाही शकत. आणि कोरोना, ओमायक्रॉन खूप डेंजर व्हायरस, म्हणून मी आणि हे व्हिडिओ जे आम्ही युट्यूबवर बनवतोय ते काळजी घेण्यासाठीच बनवतोय. फक्त आम्ही सबस्क्रायबर्स, बेल आयकॉन तर तुम्ही दाबात, फक्त आम्ही ते बनवायला नाही करत, आम्ही सांगायला करतोय की तुम्ही हे नियम पाळा. जसं की आता काही जण असतात हे मास्कच नाही घालत. आता आम्ही का घातलाय? आम्हाला भीती आहे, आणि भीती नसली तरी आम्हाला कळतं की कोरोना आलाय म्हणून आपली सुरक्षा करावी. वाव, व्हेरी गुड. बघा मित्रांनो, सगळ्यात लहान असून ऋषभने खूप मोठ्या गोष्टी सांगितल्या, म्हणजे आपल्या राजनी. तुझं काय अद्वैत, काय सांगशील? ऋषभ बोलला त्यात कितपत योग्य आहे, कितपत नाही योग्य आहे? याच्यामधलं खूप जास्त योग्य आहे, मला असं वाटतं खूप चांगलं आहे. अच्छा, म्हणजे यात अयोग्य असं काहीच नाहीये. काहीच नाही. म्हणजे सगळ्यांनी फॉलो करणं हे गरजेचंच आहे की तुम्ही स्वच्छतेचे नियम फॉलो करा.
एवढ्या लहान मुलाला जर कळू शकतंय. हा. आता जरी मी हा मास्क काढला असा तरी लगेच कोरोना नाही होणार ना. फक्त आता जास्त वेळ ठेवला मी, आता सपोज वरच नाही घेतला तर तो कोरोना आपल्याला दिसत नाही, तो कधीही आपल्या म्हणजे कोणालाही झाला असेल त्याच्या संपर्कात आपण येऊ शकतो. त्याच्यामुळे मी फक्त सपोज बोलतोय, रिअल नाही. आता अंशूला कोरोना आहे आणि मी असं नाही की मास्क घातलंय नाही, याला कोरोना आहे आता आणि मी याच्या जवळ बसले मला होणारच नाही कारण मी मास्क घातलाय, असं काहीच नाही आहे. आता मी जरी याच्या जवळ बसले मास्क घातलाय तरी मला कोरोना होऊ शकतो. म्हणूनच मी बोलते की सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, मास्क आणि जे आपण न्यूजमध्ये सांगतो ते कृपया पाळा. आपल्याच गरजेसाठी मी बोलतोय आणि हा ब्लॉग पण त्याच्यासाठीच होता. आयुष तुला काय सांगायचं होतं? मला सांगायचं होतं, जे लोक नदीवर कचरा फेकतात आणि ते घाण होतं, सगळं चिकन होतं, त्याला वास येतो, त्याला आजार पण होऊ शकतो. तर मला सांगायचं होतं नदीवर कचरा फेकू नका. अच्छा, म्हणजे नदीमध्ये जे निर्माल्य फेकलं जात आहे ते कचरा म्हणजे निर्माल्याचे कुंड्या ठेवले असेल त्याच्यामध्येच टाका, डायरेक्ट पाण्यात तुम्ही टाकू नका. आणि शिवाय टाकताना पण एवढा विचार करा की त्याच्यासोबत आपण प्लास्टिकच्या थैल्या टाकणार नाही आहोत. फक्त हार, फुलं एवढीच गोष्टी त्याच्यात जातील निर्माल्यात. राईट? तुला हा मुद्दा, मित्रांनो त्याला मुद्दा मांडायचा, फक्त त्याला आखणी कळत नव्हती भाषेची, तर ते मी तुम्हाला सांगितलं. एक आता अजून बोलायचंय कोणाला? अंशू. मला एक बोलायचं होतं की जसं की हा बोलला की आपण नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये कुठेही जेवढा पण वॉटर बॉडीज त्याच्यामध्ये घाण नाही केली पाहिजे, कारण त्याच्यामुळे ढगं बनतात आणि त्या ढगातनं पाणी पडतं, बाष्पीभवन. ओके. त्याच्यामुळे त्याच्यातली जी घाण पण मिसळू शकते, त्याच्यातली जे स्मोक घाण जे असतं आणि वरनं पृथ्वीच्या जवळ आलं ते की मग अजून त्याच्यातले जे स्मोक घाण सगळं काही असतं ते मिसळलं जातं. म्हणून काय होतं, त्याच्यामुळे जे पृथ्वीला ते पाणी भेटतं बरोबर आणि ते जमिनीच्या खाली जातं आणि तेच पाणी झाडं घेतात आणि ते जे घाण पाणी झाडं घेतात त्याच्यामुळे झाडांनाही आजार होऊ शकतो. आणि झाडं म्हणजे मेन नसतात जे आपल्याला प्राणवायू देतात, त्याच्यामुळेच आपण जगतो. आणि जर तेच सगळं खराब झाले, पडले, मेले सगळी झाडं, तर एक वेळ अशी येईल की आपल्यालाच ऑक्सिजन विकत घ्यावं लागेल, जसं की आता कोरोनामध्ये होतंय. ऑक्सिजनसाठीच पैसे मोजावे लागतील आता आपल्याला. आणि आपले आता जे वायरलेस कनेक्शन झाले सगळं आपण ब्लूटूथनी करतो किंवा काही मोबाईलची आता दुनिया झालेली टेक्नॉलॉजीवर, त्याच्यामुळे पण ओझोन लेअर जी आहे ती कमी झाली आहे आणि गाड्यांच्या पोल्युशनमुळे सुद्धा त्याचे खूप दुरुपयोग म्हणजे साईड इफेक्ट्स होतात. अच्छा, म्हणजे तुझं मत आहे की प्रत्येकाने ह्या गोष्टी ज्या आहेत गरजेपुरत्या वापरल्या पाहिजेत, कारण आपण आजकाल सर्रास सगळ्यांना बघतो सगळे मोबाईलवर आहेत. सध्या ऑनलाईन शिक्षणामुळे तुम्हा लोकांनाही मोबाईलची गरज आहे. पण एक आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो, बघा तुम्ही, ही आमची सगळी टीम बसले, कोणाच्याही हातात मोबाईल नाहीये. जे तुम्ही सर्रास बघता की लहान मुलं आजकालची मोबाईल शिवाय हातातनं बाहेर नाही आहेत, म्हणजे गेम कोण ना कोणतरी चालूच असतं. ही आमची टीम बघा, मला आनंद आहे सांगताना की टीम आमची बघा कशी विदाऊट मोबाईल आहेत, फक्त कामापुरते. म्हणजे मोबाईल खिशात असला तरी तो कामापुरता फक्त कॉल घेण्यासाठी वापरला जातो आणि शाळेच्या शिक्षणासाठी. बरं, आपल्या या छोट्या लिटल मास्टरला काहीतरी अजून बोलायचं आहे, तर बोल ऋषभ, ओव्हर टू यू. बघा, आज जे तुम्ही कचरा, सपोज मी बोलते की चॉकलेटचं रॅपर वगैरे खाल्लं, तुम्ही चॉकलेट खाल्लं. अच्छा, जोक्सचा पार्ट मित्रांनो तो बोलताना थोडा हे झालाय, चॉकलेट खाल्लं. ओके. आणि जो रॅपर तुम्ही पाण्यात फेकला, आपल्याला काय माहिती तो उद्या तोच बीच होईल. आता सपोज असाच पाणी आहे सगळीकडे आणि ते बीच मध्ये म्हणजे कनेक्शन असेल तर कुठलं कनेक्शन झालं आणि त्यामध्ये पाणी पूर्ण सगळं. अच्छा, म्हणजे त्या रॅपरच्या कलर्समुळे कशामुळे समजा तिथे काहीतरी वेगळं केमिकल तयार झालं, मग त्या पाण्यामधल्या प्राण्यालाही तो त्या गोष्टीचा त्रास आहे, म्हणजे माशांनाही मरू शकतात असं तुझं म्हणणं आहे की जे पाण्यातले जीवजंतू आहेत त्यांनाही तो धोका आहे. मित्रांनो, कसं असतं, प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येकाला आपण जपलं पाहिजे. हवेतील पोल्युशनमुळे आज पशु पक्ष्यांनाही त्रास होतोय. मला एक सांगायचं होतं, बोला. जे सकाळ सकाळी कचरा काढतात, गटारात जाऊन ते सगळं कचरा काढतात, गटारात जाऊन त्यांचे काही कर्मचारी, सफाई कर्मचारी
त्यांच्यासाठी थँक्यू सो मच. आमच्या एवढं करताय आमच्यासाठी, थँक्यू सो मच. ओके, म्हणजे हे आपले जे स्वच्छता दूत आहेत त्यांना आपल्या सर्व या स्मार्ट बच्चे कंपनीच्या टीमकडनं खूप खूप आभार त्यांचे, कारण ते आहेत म्हणून आज आपण आपल्या परिसरात स्वच्छ जागेत, आजही तुम्ही बघताय आम्ही आमच्या बागेत बसलोय. तुम्हाला मी दाखवतो की तुम्ही बघू शकताय की आपलं परिसर एवढं क्लीन आहे. कारण रस्त्यावर पण तुम्हाला दिसत असेल आमच्या रोडवर बघा पक्षी आमच्या इथे उडतायत. कारण आहे मित्रांनो की आमच्या इथे स्वच्छता दूत आमचे महापालिकेचे कार्यरत आहेत आणि त्यांच्या ह्या मेहनतीला खरंच सॅल्यूट आहे. आज कोरोना वॉरियर म्हणून ते फ्रंट फूटवर काम करतात, म्हणून आपण चांगलंपणे आपल्या घरात स्वच्छ हवा घेतोय, स्वच्छ जागेत राहतोय. त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा सगळ्यांतर्फे बिग थम्स अप. आता आपल्या डिटेलच्या पुन्हा काहीतरी सांगतोय, त्याचं काहीतरी मतं वेगवेगळी येत आहेत, पण चांगली गोष्ट आहे की त्याला तेवढं नॉलेज आहे. मित्रांनो तुम्हीही बघा, त्याची कळकळ आहे की समाज चांगला राहावा, आपण स्वच्छता राहावी म्हणून. बोल ऋषभ का? मी बोलते की फक्त तुम्हीच करतात ते तुम्हाला सुधारायचंय त्याच्यामुळे नाही, आम्ही पण करतो. फक्त आम्ही एका कोपऱ्यात टाकतो ऍटलीस्ट बघून. त्याच्या बघा तिथे डस्टबिन आहे, डस्टबिन आहे तिथे, त्याच्यात टाकतो. नंतर तिथे कचरा जमा केलाय, जे गार्डन वर्कर्स असतात त्यांची एकत्र जमा करून एका जागेत बघा तिथे ठेवले आहे. त्याच्यात तिच्या बाजूला वगैरे ठेवतो, कॉर्नर मध्ये टाकतो. नाही तर आपल्या इथे घंटागाड्या येतातच डेली. आता घरी गेल्यावर आता गार्डन मध्ये मी खाल्लं, घरी गेल्यावर चॉकलेटचा ऍटलीस्ट रॅपर खिशात ठेवे आणि घरी गेल्यावर मी डस्टबिन मध्ये टाकतो. मित्रांनो ही चांगली गोष्ट ऋषभ आपल्याला सांगितलंय. आता 2 मिनिटं मी पण तुमच्या समोर येतो, सगळ्यांसोबत मीही चर्चा करतो. तर मित्रांनो बघितलात तुम्ही, राजनी म्हणजे आपल्या ऋषभनी, अंशनी, आयुषनी, हर्ष आणि आपला अद्वैत सर्वांनी मित्रांनो खूप महत्त्वाचे मुद्दे मांडलेत. शिवाय यांचं तुम्ही पाहिलं की एवढी लहान मुलं असून त्यांना कळतंय की फ्रंट फूटवर काम करणारे आपले स्वच्छता कर्मचारी आहेत की त्यांच्यामुळे आज आम्ही आमच्या घरामध्ये चांगल्या प्रकारे राहतोय, आमचा परिसर स्वच्छ राहतोय. तर खरंच त्यांना सगळ्यांना एक मनापासून सॅल्यूट आमच्या सगळ्यांतर्फे. आणि मित्रांनो अजून काही बरंचसं ह्यांना बोलायचं आहे, तर त्यामुळे ओव्हर टू अंश, काय बोलायचं आहे? मला एवढं बोलायचं होतं की म्हणजे आपण स्वच्छता ठेवत नाही त्याच्यामुळे आपल्याला आजार सुद्धा होतो. आणि आता फॉर एक्झाम्पल कोरोनामध्ये आपण काय विचार करतो, आपल्या बाजूला खूप सारे म्हणजे जसं की एक्झाम्पल हा गार्डन घे, त्या गार्डनमध्ये खूप जण आले आणि सगळ्यांनी मास्क घातलं. मग कुठला तरी एक माणूस विचार करेल की सगळ्यांनी मास्क घातलाय मग मी काढला, तर त्याच्यामुळे काय झालं, समजा कुठले विषाणू गेले तरी ते कोणाच्या तोंडात किंवा नाकात म्हणजे अंगात कधी जाणार आहे, सगळ्यांनी मास्क लावलाय. असं कोणी विचार केला तर सगळ्यांचे विचार तेच होतील की कोणी ह्यांनी घातला तर मी कशाला करेन. मग असं झालं तर कोणी दुसरीच मास्क काढेल, ते नको व्हायला म्हणून मी हे बोलत होतो. आणि समजा खूप कोरोना वाढला आणि झालं की जसं 2020 मध्ये परिस्थिती झालेली की खूप सारे डॉक्टरांना पण बलिदान द्यावं लागलं, कारण ते पूर्ण म्हणजे एक वॉर्डच पूर्ण ह्याच्यानी कोरोनाच्या पेशंट्सनी भरलेले असायचं, त्यांना पण पूर्ण कोरोनाच्या संघटित राहावं लागायचं. तरी ते खूप काळजी घेत होते, पण काही काहींना लागण झाली म्हणून आपल्यामुळे त्यांचं बलिदान नको घ्यायला म्हणून आपण तरी स्वतः काळजी घेतली राहायला पाहिजे आणि आपली काळजी घेतली. मित्रांनो अंशूचा मुद्दा इतकाच होता की काही लोक अगदीच आगाऊपणा करतायत, म्हणजे स्वतःला खूप शहाणं समजतात. तर कृपा करून शहाणं समजू नका, कारण इथे कोणी अमर झालेलं नाहीये. आपल्या इथे आलेला प्रत्येक जण, कारण शेवट फिक्स आहे मित्रांनो, आलेला जन्माला आलेला माणूस हा जाणारच आहे, कधीतरी जाणार. राईट आहे हर्ष, कधीतरी जाणारच आहे. पण कसं आहे, जाणून बुजून मधमाशांचं पोळं आहे, जाणून बुजून दगड मारलं तर त्या माशांना चावणारच आहेत मित्रांनो. तर शानपणा करायची गरज नाही की मी वरनं प्लास्टिक लावलंय, मी पॅक केलंय स्वतःला, पण एखादी माशी सुद्धा तुम्हाला त्रास देऊ शकते. त्यामुळे कृपा करून अगदी आगाऊपणा टाळा आणि प्लीज सगळ्यांनी लक्षात ठेवा की मास्क आणि गरजेचंच आहे आपल्याला, शिवाय स्वच्छता ही गरजेचीच आहे. कोण आलंय? आराध्य आले का? आराध्य ये ना. मित्रांनो आपलं 5 पांडवांमध्ये आपला अजून एक मेंबर आराध्य आहे, आराध्यही आलाय. तर आराध्य, आज सगळ्यांनी आपला जो विषय झाला होता त्यामुळे सगळ्यांनी सर्व लोकांना एक इन्फॉर्मेटिव्ह हा व्हिडिओ बनवला आहे. तुझं काय मत आहे की नियम पाळले पाहिजे का नको आणि काय करणं काय केलं पाहिजे? पाळले तर पाहिजे नियम,
आणि आपल्या अजून एक्स्ट्रा केअर घेतली पाहिजे ह्या सगळ्यांमध्ये. बर मित्रांनो, आराध्यही सहमत होता, पण काय झालं त्याचा अभ्यास चालू होता त्यामुळे तो लेट झालाय. तरी असो की हा व्हिडिओ आपल्याला जो बनवायचा होता आज एक माहितीपर, कारण ही सगळी पोरं मला म्हणाली दादा आपण ब्लॉग बनवतोय पण बाकी शूट करण्यापेक्षा आज इन्फॉर्मेटिव्ह एक लोकांना माहितीसाठी की आम्हाला कळतंय पण आपल्या मोठ्या लोकांना का कळत नाहीये. कारण मित्रांनो त्यांच्या निदर्शनात असं काही आलं की बरीचशी मोठी मंडळी आपली बिना मास्क फिरतात. अहो 2 डोस घेतले याचा अर्थ असा नाही की तुम्ही अमर झाले. 2 डोस घेऊनही पुन्हा लोकांना करोना होतोय. आणि सध्याच्या पोझिशनला टाळा ना, काय गरज आहे की फंक्शन्स करता तुम्ही. फंक्शन्स असले का लोक 50 टाइम सगळे एकत्र येतात, घोळक्याने एकत्र आहात तुम्ही, पण तुम्ही का नाही विचार करते की आपण जातोय तिथे तुम्ही मास्क वापरा. पण नाही, मेकअप केल्यानंतर लाज वाटते मास्क लावायला. मित्रांनो पण ही लाज आहे ना, ही आपल्याला एक दिवशी घेऊन जाऊ शकते. त्याच्यामुळे ही लहान मुलांना कळतंय ते तुम्ही सगळ्यांनी नियम पाळा आणि ह्या करोनाला पण आपल्या इथून हद्दपार करूया. आयुष काय राहिलंय बोला. जे पोलीस आणि नर्स डॉक्टर असतात ते कोरोनाशी लढून आपल्या मदत करतात. पुन्हा लॉकडाऊन असतं ते बोलतात बाहेर नको जावा, सॅनिटायझर लावा आणि सोशल डिस्टन्सिंग. मित्रांनो आयुषचं एकच म्हणणं होतं की जसं मगाशी त्यांनी अजून सांगितलं आपले जे स्वच्छता कार्यकर्ते आहेत, जे स्वच्छता करणारे दूत आहेत आपले, त्याचप्रमाणे पोलीस लोक आहेत आपली, जे आपली सुरक्षेसाठी बिचारे 24 तास बाहेर तैनात असतात की त्यांच्यामुळे किंवा बॉर्डरचे जवान आहेत त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत. करोना सगळ्यांसाठी सारखा आहे, तो बघत नाही की वर्दीवाल्यांना होऊ नये, मी होणार नाही. पण मित्रांनो ते जर जीव जोखीम करून आपल्यासाठी वावरत आहेत तर आपलंही काही कर्तव्य आहे. 100% नाही म्हणते मी, 50% तरी मदत करा. गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, कारण आता नाहीतरी परत एक तिसऱ्या लाटेचं सावट आहेच की येणार आहे ओमायक्रॉनचं. तर मित्रांनो जोक्स पाठ, कारण हे जोक्स पसरले होते सगळीकडे, कारण आम्ही पण मस्करीत सगळं करत. बट मित्रांनो मस्करीत पण असेल तरी हा सिरियस विषय आहे आणि आपण सिरियसली त्याच्यावर विचार करण्याची गरज आहे. तर सगळ्यांनी कृपा करून सर्व नियम आणि ह्या करोनाला आपण आपल्या इथनं हद्दपार करूयात. तर मित्रांनो एवढंच सांगतो तुम्हाला, आणि हा ब्लॉग आपण हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ इथेच एंड करतो. आज तुम्ही बघताय वेगळं जरा झालंय, पण एक माहितीपर करण्याची गरज वाटली म्हणून सगळे पोरांनी मला सांगितलं की दादा आपण ब्लॉग नाही करायचा आहे. बोल काय बोलायचं तुला. मला बोलायचंय जरी तुम्ही तुमच्या घरा म्हणजे जवळ कुठलीही गार्डन असेल, जसं माझं घर इथे माझ्या समोर घराच्या समोरच म्हणजे एक गार्डन असेल जिथे आम्ही आता बसलो. पहाटे जरी तुम्ही उठलात आणि गार्डन मध्ये आलात कोणच नसेल तरी आपले मास्क नाही काढायचे. पहाटे रात्र काही असो आपण मास्क घालावे. मित्रांनो लहान आहे त्याच्या लहान नसल्याप्रमाणे त्यांनी त्याच्या बुद्धिमत्तेने तुम्हाला सांगितलेलं आहे. इन शॉर्ट सर्वांनी मास्क वापराच. तर हा व्हिडिओ आपण आता इथे एंड करूया. एंड करण्यापूर्वी तुम्हाला मी आता नेहमी सांगतो, करोनाची परिस्थिती चालू आहे मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, स्वतःसोबत कुटुंबाची काळजी घ्या, म्हणजे आपसूक आपण समाजाला करोनापासून वाचण्यासाठी मदत करत असतो. मित्रांनो आता व्हिडिओ एंड करतो. जय भवानी, जय शिवराय आणि सगळ्यांनी काळजी घ्या. सविंद्रवा अभिन कोकणी यवा कोकण आपलं जसा मित्रांनो, आणि बाय, काळजी घ्या. पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपल्या नेक्स्ट वेब सिरीजच्या नेक्स्ट एपिसोड मध्ये. तोपर्यंत बाय.